त्यांचे मावळे हसत हसत मरण मागत होते. राजे, ओ राजे. शिवाकाशीदाला माहित होतं मी जर राजाच्या जागेवर गेलो तर मला मरण निश्चित आहे. पण तरी सुद्धा राजाला म्हणायचा, राजे साहेब, ओ राजे साहेब ऐका ना, मला जाऊ द्या तुमच्या जागेवर. राजे म्हणायचे, अरे तू जर माझ्या जागेवर गेला हे जर त्याला कळालं तर तू तुझा अंत केल्याशिवाय राहणार नाही, हे माहीत होतं. तरी सुद्धा हसत हसत शिवाकाशीदाने सांगावं, महाराज, ओ महाराज, अहो लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. अरे ज्या माणसासाठी मावळे सहज हसत मरण स्वीकारत होते, काय जीवन असेल माझ्या राजाचं. तुमच्या तर गाडीत राहणारे कधी मॅनेज होतात का? हे तुमचं आणि माझं कर्तव्य, बरोबर आहे का नाही? आपल्या सोबत राहणारे कधी आपल्या विरोधात फॉर्म भरतात कळत नाहीये. ज्या राजासाठी लोक मरत होते त्या राजाचं जीवन निश्चित तुमच्या आणि माझ्यापेक्षा आगळं वेगळं होतं. छत्रपती गेले ही बातमी ज्यावेळेस हवेसारखी पसरली, वाऱ्यासारखी सर्व महाराष्ट्रात पसरली, एका सेवकानं औरंगजेब बादशाला जाऊन सांगितलं, औरंगजेब बादशाह, ज्याची तुला भीती होती ना तो छत्रपती आता या मृत्यू लोकामध्ये जिवंत नाहीये, तो मरण पावलाय. हे ऐकल्यानंतर औरंगजेब बादशाह सारख्या नालायकाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या. आणि जसं नमाज पडताना माणूस असं करतो, त्याने अल्लाहला विनंती केली, हे भगवान, आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे झाले, आतापर्यंत या महाराष्ट्रात हजारो राजे झाले, पण माता माऊल्यांचा सन्मान करणारा राजा तुझ्या वैकुंठात येतो, दार उघड करून ठेव. ही मागणी करणारा कोण होता? छत्रपतीचा भक्त नव्हता तो, या महाराष्ट्रातला सगळ्यात नालायक माणूस, त्याचं नाव औरंगजेब बादशाह होता. त्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात एवढं चांगलं बोलावं. अरे तुम्ही आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करतो, काय नवाले? आज जे कीर्तन दिसतंय तुम्हाला इथं, जेवढ्या काही माझ्या आई बहिणी दिसत आहेत, त्यांच्या कपाळावर जे कुंकू दिसतंय, तुमच्या मंदिरावर जो कळस दिसतोय, हे सगळे उपकार जर या महाराष्ट्रामध्ये कोणाच्या असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे. बसणारे मंडळी, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर तुम्हाला या भारतात पाहायला भेटेल. लक्ष देऊन कीर्तन ऐका. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर तुम्हाला या भारतात पाहायला भेटतील. पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही पॉलिटिक्स नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही पुढारी नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही राजकारणी नाहीये. अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजकालच्या तरुणांची ऊर्जा आहे गड्यांमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुमचं आणि माझं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. आणि काय जीवन चरित्र आहे महाराज. मला खूप आनंद वाटतो महाराज. आपण भाग्यवान आहोत की आपण छत्रपतीच्या कुळामध्ये जन्माला आलेले लोक आहोत महाराज. कोणाच्या कुळामध्ये? छत्रपतीच्या कुळामध्ये जन्माला आलेलो. आणि त्या छत्रपतीचा छावा अजून सुद्धा बलिदान मास 18 तारखेपर्यंत चालू आहे महाराज, बरोबर आहे का नाही? अख्खा महाराष्ट्र संभाजीराजे ज्या दिवशी गेले त्या दिवसापासून 40 दिवस पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर सातारा, सांगली, पुणे, मुंबई या ठिकाणी तर पोरं एवढ्या आनंदाने धर्मवीर संभाजीराजांचं बलिदान मास माळत आहे. 40 दिवस पोरं अंगावर नवे कपडे घालत नाही. 1 40 दिवस पोरं पायामध्ये चप्पल घालत नाही. 2 40 दिवस पोरं एक टाइम जेवतात. 3 40 दिवस पोरं मिष्ट अन्न खात नाही. 4 काय नाही करत महाराज. अरे आपण राजाला दुसरं तर काही नाही करू शकत गड्यानो, पण जे औरंगजेब बादशाने 40 दिवस माझ्या संभाजीराजांना हा 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 केलं, काय नव्हतं करतायत महाराज. अरे आता छावा पिक्चर पाहिल्यानंतर तुमच्या लोकांच्या डोळ्याला धारा लागला आणि छत्रपती संभाजीराजांचं चरित्र कळायला लागलं. हयात असताना त्या संभाजीराजांना किती दुःख झालं असेल. मी एक सांगू का महाराज, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळामध्ये, जिल्हा परिषद असो, कॉन्व्हेंट असो, इंग्लिश मीडियम असो, जेवढे काही इथं या शिक्षण पद्धती आहे त्या शिक्षण पद्धतीमध्ये बाकीच्या लोकांचे धडे शिकवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज शिकवा. उद्याची पिढी तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श राहील. इथं बसणाऱ्या सगळ्या जेवढ्या माझ्या आई मावल्या माया हो, हातात मोबाईल घेऊन रिकामे कामं करण्यापेक्षा, युट्यूब पाहण्यापेक्षा, फेसबुक पाहण्यापेक्षा, दुसरं काही पाहण्यापेक्षा तुमच्या पोरायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा त्या मोबाईल मधून शिकवा. अरे काय जिजाबाई साहेबांचे उपकार आहे गड्यांना. मी एक सांगू तुम्हाला, छत्रपती 3-4 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज रडायला लागले. एक दासी राजाला झोका देत होती. आता आई साहेबाला आवाज द्याला, आई साहेब राजे रडतायत ते, पण आई साहेब काहीतरी कामामध्ये मग्न असल्यामुळं काय करावं, कसं करावं, पैसे खेळणे दिले पण राजे राहत नाही. त्या दासीने छत्रपती शिवाजी महाराजाला उचललं आणि आपलं स्तनपान केलं.
राजांना झोप आली. राजांचं रडणं थांबलं. एवढा आनंद झाला त्या दासीला, तिला वाटलं ही जर बातमी मी माझी जावई साहेबाला सांगितलं तर माझ्या माझी जावई साहेब मला बक्षीस देईल. धावत पळत गेले. आई साहेब, आई साहेब ऐकलं का? ओ आई साहेब ऐकलं का? काय झालं ग? काही नाही आई साहेब. राजे खूप रडत होते. रडत असताना मी बरेचसे खेळणे दिले, झोका त्याला, पण राजे राहत नाही. म्हणून मी राजांना माझ्या जवळ घेतलं आणि माझं स्तनपान केलं. काय केलं असेल त्याची जावई साहेबांनी? झोपलेल्या राजाला उठवलं, त्याच्या तोंडामध्ये बोट घालून ते दूध ओकायला लावलं आणि त्या दासीला सांगितलं, अगं वेडे, तुझ्यासारख्या दासीचं दास दूध पाजून त्याला या महाराष्ट्राचं दास नाही करायचं ग. माझ्यासारख्या वाघिणीचं दूध पाजून त्याला या महाराष्ट्राचा राजा करायचं. एवढे चांगले. अरे छत्रपती शिवाजी महाराज घडले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं महाराज. काय झालं? घडवलं. मी नेहमी सांगतो,